साईराम मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर आज आम्ही जाणार आहे सिद्धिविनायक मंदिरला गणपती बाप्पाचे दर्शन करायला. आणि आज आहे अंगारकी. तर तुम्हालाही दर्शन करायचे असतील सिद्धिविनायक बाप्पाचे तर तुम्ही हर मंगळवारी पण जाऊ शकता. आणि तुम्ही जाणार तर 11:30च्या पहिला जावा. अगर रात्रीची तुम्हाला आरती अटेंड करायची असेल तर 11:30च्या पहिला गेलात तर गेट 11:30ला टोटली बंद होतात. मग 11:30च्या पहिला जायचं, थोडा वेळ थांबायचं तिथे आणि मग गेटमधून एंट्री करायची. आणि मग गेटवरून एंट्री केल्यावर तुम्हाला मग सगळे तिथे थांबायचे, दर्शन करायचे. मग थोडं मिनटं थांबायचं. मग आरती व्हायच्या पहिला ना हनुमान मंदिराच्या इथून मुखदर्शन भेटतो. मग तिथे थांबायचं थोडं मिनटं. तेवढ्यात मग आरती म्हणजे मंदिर खाली होतात. जे आरतीसाठी असतात ते लोकच. तर माझी कधी ना कधी मग पप्पा पण भेटू शकतात तुम्हाला तिथे अगर तुम्ही येत असलात तर माझे पप्पा तर रोज जातात, म्हणजे हर मंगळवारी जातात. मग तिथे आरती चालू होते, पण आरती चालू असताना फोन अलाउड नसतात तिथे. म्हणून मी पण ह्या ब्लॉगमध्ये फोन नाही यूज केले, म्हणजे फोन यूज केला आहे पण आरती चालू असताना बंद ठेवायला लागतो आपला फोन बिन सगळं. का बोलू ही आरती म्हणजे देवाला म्हणजे बोलतात ते लोक की तुम्ही देवा नीटपैकी सुखीने आता झोपा, आम्ही उद्या सकाळी तुम्हाला भेटतो. मग आणि गाईस आरती असते त्याच्यात भोग जे लावतात ते लोक, ते भोगच आपल्याला नंतर बाहेर आपण पडणार आरतीच्या नंतर गेटवरून, तर तेव्हा तेच भोग असणार, ते प्रसादला आपल्याला देणार. पण ही आरती अशी असते त्याच्यात टाळी आपल्याला नाही वाजवायची असते. बाकी तुम्ही दर मंगळवारी रात्रीच्या या दर्शनाला जाऊ शकता. का बोलू माझे पप्पा पण रोज जातात, म्हणजे दर मंगळवारी जातात. मंगळवारची म्हणजे तिथे आरती असते. मग नंतर तुम्ही गेटच्या बाहेर निघालात, आरती बिरती रात्रीची करून 12च्या नंतर मग तिथे प्रसाद पण असतो. तिथेच देवाला जे पण भोग लागतो तेच म्हणजे तुम्हाला भेटणार तिथे प्रसादमध्ये. तर तुम्ही एन्जॉय करा हा ब्लॉग. कसा आहे आणि कसा नाही तर सांगा कमेंट करून. मग तवसर गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला दाखवणार आहे किती माझ्या सीन होते का. तर आता बघूया मग किती होतं, म्हणजे सिद्धिविनायकला आम्ही पोचू. तर आता बँड्राला पोचलो, आता दादरला पोचल्यावर तुम्हाला दाखवते. आणि वरून तुम्हाला रात्रीची आरती नाही भेटणार दाखवायला, फक्त म्हणजे तेवढंच तुम्हाला दाखवू शकतो की मी कसा असतो रात्रीचं सगळं तिथे कसं काय होतो. बाकी आरतीच्या टायमाला तिथे बँड्रा ऑफ करायला लागतो, काय दाखवणार. बाकी काय बँड्रा आला तर आता दादर येईपर्यंत आपण दादरला भेटूया, लवकर आपण पुढे भेटूया. तिथे आम्ही आता दादर स्टेशनला पोचलो आहे आणि आता आम्ही चाललो सिद्धिविनायक जाण्यासाठी टॅक्सी पकडायला. तर इथे माझे पप्पा आहेत आणि आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट टॅक्सी स्टँडवर, म्हणजे टॅक्सी पकडायला शेअरिंग भेटते. तुम्ही इथे आल्यावर तुम्ही डायरेक्ट जावा तिथे टॅक्सी पकडायला, 10 रुपये एक पर्सन. बाकी आता डायरेक्ट टॅक्सीच्या आतमध्ये भेटूया. तर बघा इथे समोर आता टॅक्सी उभे आहेत. तर तुम्हाला दाखवतो, हिचे जे पण टॅक्सी असतात ते शेअरिंग असतात 5-5 माणसांचे. आणि बोलतात एकदम म्हणजे 10 रुपये म्हणजे तुम्हाला परवडेल आणि स्वस्त असतात. मग तुम्ही इथूनच टॅक्सी बुक करा, म्हणजे घ्या जावा सिद्धिविनायकला. शक्यतो मी तर बोलेल हाच तुम्हाला स्वस्तात पडणार. इथे आम्ही पोचलो आहे आता सिद्धिविनायकला. पण ना इथे आज लाईन म्हणजे बापरे बाबा जाम लाईन आहे. कधीच एवढी नसते, आजच एवढी लाईन काय तेच नाही समजत आहे. हां आज वरून अंगारकी आहे म्हणून, वरून पाऊस येतोय बाहेर. बघा लाईन किती आहे आणि किती नाही. बोलायला गेले तर जाम लाईन आहे. वरून बाहेर पाऊस पण. लाईन दिसत असेल की नाही माहिती नाही, पण लाईन तर जाम आहे. आता पण फटाफट लाईन निघते. बघा लाईटीच्या रिफ्लेक्शनमुळे नाही दिसत आहे. बाकी ते पोलीस आहेत. तर आता मी डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये भेटतो तुम्हाला.
तर गाईस इथे आम्ही आता पोचलो सिद्धिविनायक मंदिरच्या आत. आता मी तुम्हाला रेअरली सगळे फुटेज दाखवेन. आताही आम्ही नेहमी डायरेक्ट चरणडरी म्हणजे चरणाजवळ असतो. आज आम्हाला भेटला नाही रे तसा. आम्ही आता कशातला दर्शन घेतलं. तर एक तुम्ही पण दर्शन घ्या गाईस. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. तर गाईस मी तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन देते की मी ही जी व्हिडिओ काढली आहे ती म्हणजे आरतीच्या टायमाला बिलकुलच नाही काढले. ही म्हणजे आरती व्हायच्या पहिला काढले आहे मी व्हिडिओ तुमच्या दर्शनासाठी. तर गाईस इथे आमचा दर्शन घेऊन झालं आहे आणि जाम नशिबाने भेटलं आहे दर्शन. आता डायरेक्ट आपण आपल्या इथे भेटूया जागेवर. आता मग पुढे आपण भेटूया. तर गाईस इथे आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे. तर आता आमचं सगळं झालं आहे. दर्शन भेटले चांगले. आम्ही पहिला मुख्य दर्शनमध्ये लागलेलो ते पण नशिबाने आम्हाला भेटले दर्शन जवळ टू जवळ. मग आता आम्ही चाललो आता वापस खार गांडायला. मग आता डायरेक्ट आपण घरात भेटूया. तर हॅलो गाईस, तर आता आम्ही इथे पोचलो आहे कार स्टेशनला. आता आम्ही चाललो घरी. रात्रीचे 1 वाजायला आलेत. ही मंगळवारची आरती तुम्ही एकदा खरंच नक्की अटेंड करून बघा. जाम मजा येईल तुम्हाला. एक नंबर आरती आहे. तर आता आम्ही एक्सिलेटर काढून पप्पा येत आहेत. तर चला आपण डायरेक्ट आता पुढे भेटूया. तर काही सकाळी ते आलं नाही बघा. पूर्ण बाईक ओली झाली इथे पाऊस आलेला त्याच्यामुळे. तर चला तर डायरेक्ट मला सिनेमॅटिक दाखवतो रात्रीचे. आम्ही आता घरात चाललो. दाखवेन तुम्हाला सीधा. मस्त मस्त हवं येते तुम्हाला. माझी आवाज काय करते क्वालिटी आहे व्हॉइसची. बघा इथे
मुंबई महानगरपालिकेचं हे. आणि हे बघा इथून माझी ही बघा इथे माझी शाळा लागते. इथे मधलं हे रेखत ना थांबा तुम्हाला दाखवतो. इथे माझी शाळा लागते. तर गाईस व्ह्यू बघायला बघा रात्रीचा. इथून सबवे लागतो. हे बघा मर्सडीज समोर. तर रस्ते कसे भिजले तर बघा अजून अट्रॅक्टिव्ह वाटतात. हे बघा माझी शाळा. ही पूर्ण माझी शाळा आहे. या साईडला पूर्ण शाळा आहे. बाकी हा आता इथून या साईडने आता बोलू शकतो पूर्ण हायवेचा रोड आहे आम्हाला पूर्ण. आणि आम्हाला आता स्ट्रेट जायचं डायरेक्ट. तर गाईस इथे आम्ही आता माझ्या घरात आलो आहे. तर आता इथेच मी ब्लॉग एंड करतो. तर अजूनपर्यंत चॅनलला लाईक नाही केलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकर आपण पुढे भेटूया असे नवीन कंटेंट आणि नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.